मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसारा नंबर 1 या शाळेत इयत्ता 4थी अ मध्ये शिकत आहे। इथे उपस्थित असलेले माननीय केंद्र प्रमुख, माननीय अध्यक्ष, माननीय उपाध्यक्ष, माननीय सदस्य, माननीय मुख्याध्यापक, माननीय शिक्षक वर्ग, माननीय पालक वर्ग व माझे बालमित्र यांचे सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत। ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे व स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं व स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ अखंड विश्वाला शांततेची संधी देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्य घडण्याचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि त्या मानवांच्या मागे विठ्ठलासारखे उभे होते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। भारतात पहिल्यांदा आरक्षण मिळवून देणारे व गोरगरिबांची मुले शहरात जाऊन शिकू शकत नाही अशा मुलांना हॉस्टेलची चळवळ उभी करणारे छत्रपती शाहू महाराज अशा तमाम महामानवांना मी वंदन करतो। आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती व प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहोत। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। त्यांनी गनिमी कावातंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले। त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला। त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये सर्वांना समान न्याय व समतेची वागणूक दिली। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी राजांनी अखेरचा श्वास सोडला। त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात। तसेच प्रजासत्ताक दिन म्हणजे भारतात प्रजेची सत्ता येणारा दिवस 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झालेले। भारतीय संविधानानेही आपल्याला समान न्याय व समतेची वागणूक दिली। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पण आपण बाबासाहेबांचा अभ्यास करताना जर तो जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने केला तर तसा करता येणार नाही। कारण या देशामध्ये पहिली हरित क्रांती झाली पंजाबला, ती झाली भाकरा नांगल धरणाच्या जोरावर आणि भाकरा नांगल धरणाची मूळ संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। एवढंच नाही, मी आता घरापासून या कार्यक्रमासाठी शाळेत येताना मोटरसायकलवर आलो। ती गाडी चालण्यासाठी पेट्रोल लागले, पेट्रोल टाकण्यासाठी पैसे लागले। त्या पैशांवर नियंत्रण ठेवण्याचे काम बँका करतात। या देशामध्ये त्या सर्व बँकेची शिखर बँक जर कोणती असेल तर ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापनेची मूळ संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दी प्रलोभपूर्वी या पुस्तकामध्ये आहे। एवढंच नाही, आज 1 रुपयाबरोबर आपण किती डॉलर ठरवतो, म्हणजे आज 85 रुपयाबरोबर $1। 1947 ला 1 रुपयाबरोबर $1 होता। डॉलर रुपयाच्या तुलनेत किती असावा हे ठरवण्यासाठी डॉक्टर वेल्बेचे कमिशन भारतात 1947-48 च्या दरम्यान आलेले होते। ते कमिशन आल्यानंतर जगातले 100 अर्थतज्ञ असे पुढे बसले होते। त्या सर्वांनी आपापली मते मांडली। त्या सर्वांची मते मांडून झाल्यानंतर एकमेव बाबासाहेब राहिले होते। डॉक्टर वेल्बे बाबासाहेबांना म्हणाले, हे बघा बाबासाहेब, सर्वांनी आपापली मते मांडली आहे, आता मला तुमच्या मताची काय आवश्यकता वाटत नाही। बाबासाहेब शांतपणे उठले आणि एवढंच म्हणाले की जगातल्या जेवढ्या अर्थतज्ञांनी त्यांचे मते मांडले आहे ते मते मांडण्यासाठी जे संदर्भ वापरले आहे ते संदर्भ ज्या ज्या पुस्तकांमध्ये आहे ते सर्व पुस्तकांचा मी लेखक आहे एवढं सांगायला मी उठलो आहे। म्हणजे किती मोठे उच्चवर्गीय व्यक्तिमत्व असेल हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही। याचा अर्थ असा होतो की जगामध्ये जेवढे कोणी अर्थतज्ञ झाले त्या सर्व अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही। ते अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रत्येकानं ढगावर कविता लिहिल्या, चंद्रावर लिहिल्या, सूर्यावर लिहिल्या, प्रत्येकानं हिरवाईवर कविता लिहिल्या, पण अहोरात्र ढेकळामध्ये खपणाऱ्या हाडाची काडी करणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांनी कोणी काय लिहिलं आहे का? त्यावेळेस उत्तर मिळालं की या देशामध्ये शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचा आसूड नावाचा पहिला ग्रंथ जर कोणी लिहिला असेल तर तो महात्मा फुलेंनी लिहिला। आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने 1927 साली पहिल्यांदा देशाच्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या बाजूने बाजू मांडणाऱ्या देशात जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांची कायम भूमिका राहिली की शेतकऱ्यांना
केलं. चला तर मग आपण समजून घेऊया की या संविधानाने आपल्याला काय दिलंय. सर्वप्रथम सर्व मतदार बंधूंना माझा प्रश्न आहे की तुम्हाला मताचा हक्क कुठून मिळाला. जर भारतीय संविधान नसते तर आपल्याला मताचा हक्क नसता. तसेच सर्व पुढारी दादांना माझा प्रश्न आहे की तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले. तुम्हाला आमदार खासदार होण्याचा अधिकार कुठून मिळाला. भारतीय संविधानामुळेच ना. तसेच बातम्यांचे चॅनलवाले व पत्रकार बंधू मग तुम्ही सांगा की तुम्हाला पेपरामध्ये स्वतंत्रपणे माहिती मांडण्याचा अधिकार कुठून मिळाला. भारतीय संविधानामुळेच ना. तसेच सर्व न्यायालयातील न्यायाधीश व वकील दादांना माझा प्रश्न आहे की तुमची वकिली कोणत्या पुस्तकावर चालते. भारतीय संविधानावरच ना. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केले होते त्या ब्रिटन देशातील विन्स्टन चर्चिल नावाच्या पंतप्रधानाने भारतीय संविधानाचे वाचन केले आणि त्यांनी सांगितले की ज्यावेळी आमच्या ब्रिटन देशामध्ये मोठी अराजकता माजेल, तिथलं सामाजिक स्वातंत्र्य धोक्यात येईल, त्यावेळी आम्ही भारतीय संविधानाचा वापर आमच्या ब्रिटन देशामध्ये अभिमानाने करू. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. तर सर्वांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. खूप छान.